जिजाबाई बदल्या राजगडात कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही. ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण ठेवून एकूण महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला. कोणी लागला की नकार आला, आम्ही जातो बघायला ढाईला. तानाजी मालुसरेंना हे कळताच ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिळवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमुचे. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, तानाजी वीर चालला, कमरेला बांधला शिला, आज मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरगाजी, मारली घोड्याला जिरगाजी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड, घरावर जावे तरी कसे, टाकावे केवढी नवीन फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेट्यातून घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंतीचा घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू हात तुला, आज घ्यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिलंय आम्ही राजाला, मावळे चढती भरतीला, जागी होतो स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा, चढले कोंढाणा जिरगाजी, चढले कोंढाणा जिरगाजी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. हे उदयभान्या, कोण? तानाजी? हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे काय? दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही. अरे मी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही. मोडेन पण वाकणार नाही म्हणजे काय गुरुजी? अरे मराठी माणसाला ताट करा ठेवायला दोनच माणसांनी शिकवलं, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे.